हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर लास्ट टाईम मी एक व्हिडिओ बनवला होता की स्वामींचं नाव घेतल्यास सगळं काही चांगलं होतं का? म्हणजे स्वामींचं नाव का घ्यावं? तर खूप काही ताईंच्या कमेंट्स आल्या, छानही कमेंट्स आल्या आणि वाईट कमेंट्स अशा मला काही वाटल्या नाही. प्रत्येकाने छान असं काही समजावून सांगण्याचा मला प्रयत्न केला. चांगलं वाटलं. त्या दिवशी खूप काही म्हणजे मनाला माझा त्रास होत होता. सो मी तो त्या व्हिडिओद्वारे बाहेर काढला. पण सगळ्यांनी मला समजून घेतलं, खूप छान छान मार्गदर्शन केलं. त्यासाठी मी सगळ्यांचं खूप 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 आभारी आहे. आणि कसं आहे ना, ह्या सगळ्या गोष्टींतून जात आहे. माझ्या जागेवर जर दुसरं कोणी असतं तर तो खरं अक्षरशः वैतागला असता. आमचं कसं आहे, आम्ही रोज एक नवीन सकाळ आली आहे का आम्ही त्या काही जुन्या गोष्टी मागे विसरण्याचा प्रयत्न करतो आणि नवीन मार्गाने चालण्याचा प्रयत्न करत असतो, की जुनं काही आपल्याला आठवलं नाही पाहिजे आणि वाईट वाईट गोष्टी जास्त आम्ही आठवत नाही आणि झालेलं दुःख वगैरे पण सारखं आम्ही घेऊन बसत नाही. आम्ही दोघं नवरा बायको खूप छान पद्धतीने खेळीमेळीचं वातावरण घरात ठेवतो. आणि ह्या माझ्या 2 मुली आहेत, ह्यासुद्धा म्हणजे ह्यांनाही काही गोष्टी जाणवू नये की घरात काही प्रॉब्लेम चालू आहे या आजारपण आहे. कसं घरासारखं सतत सतत जर आजारपण दाखवलं मुलांना, तर मुलांच्या डोक्यातही त्याच गोष्टी बिंबवतात. त्यामुळे आम्हीही त्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करत नाही. पण कसं असतं, त्यांना आपण दाखवण्याचा प्रयत्न करत नाही, पण आपल्या मनाला आतल्यात खूप त्रास होत असतो. किती दिवस तो सहन करायचा. पण त्या दिवशी व्हिडिओमार्फत मी काही गोष्टी बोलले आणि थोडंसं मला असं वाटलं की माझं मन हलकं झालं. तुमच्याकडे मी तुम्हाला एक आपली फॅमिली समजून तुम्हाला बोलले आणि तुम्ही माझं ऐकून घेतलं आणि छान पद्धतीने मला मार्गदर्शन केलं. खूप 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 थँक्यू. खूप खूप भारी वाटलं. आणि आजही सकाळचा दिवस खूप हेक्टिक गेला, कारण ऑलरेडी ते आता जॉबला जातात म्हटलं, त्यांचं अजूनही डॉक्युमेंट्सची कामं वगैरे सगळे पेंडिंग आहेत. तर ती जमवाजमव करण्याची कामं चालू आहेत आणि त्यांचा पाय वगैरे म्हणजे कामावरून जाऊन ते येतात, पण आल्यावर पुन्हा त्यांना त्रास होतो. मग ते आराम करतात. मग ते जेणेकरून मला व्हिडिओ वगैरे बनवायला जमत नाही. मी एक उद्देश ठेवला होता की रोजच्या रोज एकतरी व्हिडिओ टाकत जाईन आणि स्वतःचं काय थोडंफार हेडेक असेल ते दूर करण्याचा प्रयत्न करेन. कारण ह्या सगळ्या टेन्शनमधून ना बाहेर पडायचं आहे. जर मी ह्याच टेन्शनमध्ये बसून राहिले ना, तर मला वाटत नाही की मी पुढे जाईन आणि माझ्या फॅमिलीला खुश ठेवू शकेल. तर म्हणून विचार केला की रोज 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 जर व्हिडिओ स्टार्ट केले ना, तर मी त्या गोष्टींमध्ये स्वतःला इन्क्लूड करेल आणि ज्या वाईट वाईट गोष्टी आहेत त्या मागे सारत जाईन. हाच माझा उद्देश होता. पण कसं मिस्टरांना थोडासा आराम वगैरे करावा लागतो, त्यामुळे मी त्या जास्त गोष्टी म्हटलं जाऊ दे, हरकत. आता ते जॉबला गेलेत. आता संध्याकाळचे 10 वाजलेत आणि मी रात्रीचे 10 वाजता व्हिडिओ बनवते. आता जॉबला गेले, नाईट शिफ्ट चालू आहे. तर म्हटलं ठीक आहे. आणि ते घरी असले का चावचाव वगैरे नको वाटतं, कारण आराम करा, इट्स ओके. मी बघू बघू आता सुरुवात तर केली आहे, आपण बनवू नंतर व्हिडिओ. तर ह्या माझ्या 2 मुली, ही छोटी हां, नव्या, आणि ही जिया. ही मोठी, ही 10 वर्षाची आहे, छोटी 7 वर्षाची आहे. आणि 2 मुली आहेत मला. आणि छान असा छोटा कुटुंब आहे माझं. आणि त्यातही काही लोक खूप विष कालवतात. 2 मुली, अय्या, 2च मुली, वंशाला दिवा नको, म्हणजे आधीच प्रॉब्लेम चालू आहेत आणि त्यात अजून हे टोचण मारत असतात सगळे की अजून मुलगा हवा. अरे यार, जीने दो भाई, खुद भी जियो और मुझे भी जीने दो. पण असं होत नाही. शेवटी आपल्या समाजाची ती प्रथा आहे की समोरच्याला जगू द्यायचं नसतं. 2 मुली आहेत, छान आहेत, हुशार आहेत, ॲक्टिव्ह आहेत, भांडखोर आहेत, सगळं आहे. घरात खूप छान वातावरण असतं. म्हणून सांगते काय, की आम्हाला आमच्या प्रॉब्लेम्समधून बाहेर निघण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी अनुकूल आहेत. फक्त इथे जे साचतं ना, ते द्वेष होता, खूप राग होता, खूप काही गोष्टी होत्या खूप. अजूनही मी सगळं झाकून ठेवते आणि स्माइली राहण्याचा प्रयत्न करते, कारण आयुष्य हे आपल्या मुलांसाठी आहे आणि तेच आनंदाने जगता आलं पाहिजे. हेच आपल्या आयुष्याचं सार आहे खरं तर. तर होप सो रोजच्या रोज मी काहीतरी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्ही सगळ्यांनी माझ्या व्हिडिओला छान प्रतिसाद दिला आणि सगळ्यांनी खूप छान पद्धतीने समजून घेतलं. त्यासाठी सगळ्यांचे खूप 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 आभार. तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. काहीतरी मी नवीन घेऊन येईन. आज मी हा व्हिडिओ बनवला कारण आपल्या ज्या महिला वर्ग आहेत त्यांनी खूप छान संदेश दिले मला आणि तेही मी स्वतः समजून घेतले. बस, पुन्हा भेटू आपण.